20 ऑगस्टच्या आत तुम्ही तुमची सर्व शेतीची कामे करून घ्या, कारण की 20 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये 2 लो प्रेशर होणार आहे आणि त्याचा पाऊस मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्वरूपाचा पडणार आहे। म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी हा आत्ताच अंदाज लक्षात घ्या। आणि परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे कोकण पट्टीत मात्र 17 तारखेपर्यंत तिकडला पाऊस कोकण पट्टीचा ते चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात। आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये 16-17 तारखेपर्यंत धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार, त्याच्यानंतर जळगाव जामोद, त्याच्यानंतर बुलढाणा, त्याच्यानंतर परतवाडा, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर हे पट्ट्या मात्र 17 तारखेपर्यंत पावसाच्या सरी चालू राहणार आहे। म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस राहणार आहे। पण उर्वरित राज्यात मात्र उद्यापासून मध्ये कडक सूर्यदर्शन होणार आहे। आज जसं सूर्यदर्शन घडलं तसं एकदम कडक दिसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। आणि त्याच्यातील परत एक सांगतो की सातारा, सांगली, सोलापूर त्या भागामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती। आता त्यांचा देखील मध्ये आता पूर ओसरणार आहे, पाणी देखील ओसरणार आहे तिकडे। आता एवढा काही मोठा पाऊस राहणार नाही, म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा। पण 20 ऑगस्टच्या नंतर 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान मात्र परत राज्यामध्ये आता शेतकऱ्याच्या मूग काढणीस आलेलं आहे। तर मूग ज्यांचा काढणीस आलेला आहे त्या शेतकऱ्यासाठी खास करून आनंदाची बातमी, तुम्ही काय करा 19 तारखेपर्यंत 19 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमचे मूग काढून घ्या, कारण की राज्यामध्ये 20 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान राज्यात बंगालच्या खाडीमध्ये 2 लो प्रेशर तयार होणार आहेत आणि त्याचा पाऊस मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।